नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात खास करून दक्षिण महाराष्ट्रामध्ये विषय गाजतोय तो विशाळगडावरच्या अतिक्रमणाचा। या अतिक्रमण विरोधातील भूमिकेमुळे छत्रपती संभाजीराजे हे चांगलेच चर्चेत आले। यावरून तिथं तणाव होता। गजापूर परिसरामध्ये अल्पसंख्याक समाजाच्या घरांवर हल्ला झाला। या हल्ल्याचं समर्थन कुणीही केलेलं नाही। याबद्दल पोलीस तपास करतायत, पोलिसांचा तपास सुरू आहे। आजच अटक सुद्धा झालेली आहे। मात्र यानंतर एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी जे एक प्रकारे शक्ती प्रदर्शन केलं ते कशासाठी केलं? का त्यांना भारताच्या संविधानावर, कायद्यावर आणि पोलिसांच्या कारवाईवर विश्वास नाही का, असा प्रश्न या निमित्तानं पडतो। गोष्ट खरी आहे की विशाळगडाच्या परिसरामध्ये असलेल्या गजापूर परिसरामध्ये हा हल्ला झाला। या हल्ल्याचं समर्थन कुणी केलं नाही। मी मगाशी म्हटल्याप्रमाणे छत्रपती संभाजीराजे यांची मागणी विशाळगडावरच्या अतिक्रमण हटवण्याची अशी होती। ते त्यासाठीच गडावर गेलेले होते। तिथं त्यांनी जे भाषण केलं ते भाषण आजही समाज माध्यमांवर यूट्यूबवर उपलब्ध आहे। त्या भाषणामध्ये जर आपण बघितलं तर त्यांनी कुठेही चुकीची भाषा वापरलेली नाही। उलट शिवभक्तांनी, कार्यकर्त्यांनी शांततेत गड उतरावा असं आवाहन त्यांनी त्यामध्ये केलेलं आहे। जी तोडफोड झाली त्या तोडफोडीला त्यांना जबाबदार धरणं तसं संयुक्तिक नाही। आणि जेव्हा त्यांना समजलं की याबद्दल काही गुन्हा वगैरे पोलीस ठाण्यामध्ये नोंद झालेला आहे, तेव्हा ते स्वतः शाहूवाडी पोलीस ठाण्यामध्ये हजर झालेले होते। असेल गुन्हा दाखल तर अटक करावी अशी मागणी त्यांनी स्वतः केलेली होती। त्यामुळं या सगळ्या प्रकाराला इम्तियाज जलील म्हणतात तसं संभाजीराजे जबाबदार कसे असू शकतात? ज्यांनी हा हल्ला केला आहे त्याचा शोध पोलीस घेत आहेत। बारकाईने त्यावर त्यांची नजर आहे। त्यावर कारवाई ते करतीलच। त्याबद्दल महाराष्ट्र राज्य सरकारनं सुद्धा आपली जी काही भूमिका आहे ती भूमिका स्पष्टपणाने मांडलेली आहे। पण हा देश, हे राज्य कायद्यावर चालतं यावर माजी खासदार इम्तियाज जलील यांचा विश्वास नाही का? हा खरा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो। जर असता तर त्यांनी सामंजस्याची भूमिका ही घेतली असती। कारण ते विद्यमान जरी नसले तरी ते माजी खासदार आहेत। या देशामध्ये कोणालाही कुठेही जाण्याचा अधिकार आहे। त्यापासून कोण कुणाला रोखू शकत नाही। संविधानानं तो अधिकार सगळ्यांना दिलेला आहे। परंतु सामाजिक परिस्थिती लक्षात घेता आपल्या जाण्यामुळे, आपल्या तिथं जाण्यानं काही विघ्न निर्माण होत असेल किंवा होण्याची शक्यता असेल तर त्यांनी कोल्हापूरमध्ये येऊ नये अशी भूमिका पोलिसांनी मांडलेली होती। त्यामागे अन्य कोणताही उद्देश असण्याचं कारण नव्हतं, हे पोलिसांनी स्पष्टपणाने त्यांना सांगितलं। हा सगळा प्रकार घडल्यानंतर इम्तियाज जलील यांनी मुद्दा काढला तो मुस्लिम मतांचा। त्यांनी छत्रपती शाहू महाराज जे नुकतेच कोल्हापूरचे खासदार झालेले आहेत त्यांना उद्देशून ते असं म्हणाले की त्यांना मुस्लिम मतदारांनी उन्हातानात 2-2 तास उभं राहून जे मतदान केलं त्यामुळे ते खासदार झाले। म्हणजे इम्तियाज जलील यांना नेमकं काय म्हणायचं आहे हे सुद्धा या त्यांच्या बोलण्यातून, या त्यांच्या विधानातून स्पष्ट होतं। यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सांगायचं की हे जे जलील आहेत, यांचे जे नेते आहेत असदुद्दीन ओवैसी यांनी तर या विशाळगडाच्या मुद्द्यावरून बोलताना सरळ सरळ मुस्लिम समाजाला असं आव्हान केले की महाराष्ट्रातल्या मुस्लिम समाजानं आता एमआयएम या पक्षाला मतदान करावं। महाराष्ट्र के मुसलमानों को एमआईएम पार्टी कैंडिडेट्स को आप कामयाब करिए। कोई तो आवाज उठाए ना। वो जो पार्टीज बोल रहे थे मॉरल विक्ट्री, अब तो मुंह से निकल रहा भी नहीं इस हमले के बारे में उनके मुंह से। म्हणजे या नेत्यांचा उद्देश काय आहे हे त्यांच्या या विधानामधून आपल्याला स्पष्ट होईल, लक्षात येईल। केवळ आणि केवळ मताचं राजकारण आहे, दुसरं तिसरं काही नाही। मतासाठी अशा पद्धतीनं राजकारण करण्याची गरज काय आहे? बरं, मुस्लिम समाज हा आज तिथं राहायला गेलेला आहे अशातला काही भाग नाही। कोल्हापूर जिल्ह्यात वर्षानुवर्ष मुस्लिम समाज तिथं राहतो। शेवटी इतकी वर्ष जर हा समाज तिथं राहत असेल आणि तो एकूणच समाजाशी एकरूप झालेला असेल तर अशा राजकारणाचा काहीही फायदा होणार नाही, हे सुद्धा तितकंच सत्य आहे। मात्र अलीकडच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जे मतदान झालेलं आहे ते मतदान कुठल्या भागात किती झालं, किती टक्के झालं आणि ते कोणी कुणाला एक गठ्ठा मतदान केलं हे सुद्धा बूथनिहाय जेव्हा आकडेवारी बाहेर आली त्यानंतर हे सगळं स्पष्ट झालेलं आहे। भारतीय जनता पक्ष असेल किंवा अन्य नेत्यांनी सुद्धा
या संबंधातली सगळी आकडेवारी समाज माध्यमांवर जाहीर केलेली आहे। आगामी 2 महिन्यामध्ये राज्यातल्या विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे। त्यामुळं या विषयाचं भांडवल काँग्रेस असेल किंवा MIM सारखे पक्ष असतील हे करतायत हे सुद्धा आपल्याला स्पष्टपणानं दिसून येईल। हे समजण्याइतकं महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे, ती तितकी दूधखुळी नाही आहे। विरोधाभास म्हणजे पत्रकार परिषदेमध्ये या विषयाला धरून छत्रपती संभाजीराजे यांना प्रश्न विचारला जातो। संभाजीराजे यांनी आजपर्यंत जे गडकोट किल्ल्यांचे विषय हाताळलेले आहेत त्याचा इतिहास बघता त्यांनी त्याचं कधी राजकारणासाठी भांडवल केलेलं नाही। उलट पत्रकार परिषदांमध्ये जे भांडवल करू पाहतायत त्यांना असे प्रश्न विचारायला हवेत, मात्र दुर्दैवानं ते विचारले जात नाहीत। हे सुद्धा इथं आपल्याला स्पष्टपणानं सांगावं लागेल। राजकारणात आपली डाळ शिजत नाही हे पटल्यानंतर उरतं काय तर धर्माचं आणि जातीचं राजकारण करायचं। गेल्या काही महिन्यांपासून ते आपण महाराष्ट्रामध्ये बघत आहोतच। तेव्हा राजकारण हे आपण केलेल्या कामावर आणि आपल्या विकासाच्या मुद्द्यावर खिलाडूपणे करण्याची गरज आहे। राजकारणासाठी धर्माला आणि जातीला त्यामध्ये आणण्याची अजिबात आवश्यकता नाही। राहिला प्रश्न विशाळगडाचा, तर तिथं अतिक्रमण आज झालेलं नाही, हा विषय जुनाच आहे। कित्येक वर्ष हे अतिक्रमण निघावं अशी मागणी विविध संघटनांच्याकडून होतीये। तिथेही कुणा एका समाजाला टार्गेट करण्याचा प्रश्न नाही, कारण अतिक्रमण हे हिंदूंचं आहे तसं मुस्लिम समाजाचं सुद्धा आहे। अतिक्रमण निघालंच पाहिजे ही भूमिका छत्रपती संभाजीराजे यांची होती आणि त्यासाठी ते गडावर गेलेले होते। ज्या छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव आपण बसता उठता घेत असतो त्यांचे जे गड आहेत ते जर का असे गलिच्छ आणि अतिक्रमत असतील तर ते कसं चालेल। त्याचवेळी जो प्रकार तिथं घडला, तोडफोड झाली, त्याचा सुद्धा आम्ही जाहीर निषेध करतो। अशा प्रकारच्या घटना समाजाच्या एकूणच प्रकृतीसाठी अजिबात योग्य नाहीत। त्यामुळं समाज एकसंध राहणार नाही, त्यातून नुकसानच होणार आहे। मात्र त्याचवेळी विशाळगडावरचं जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण निघालंच पाहिजे अशी जाहीर भूमिका काँग्रेस असेल, MIM असेल किंवा महाविकास आघाडीमधील अन्य पक्ष असतील यांनी घेण्याची गरज आहे। सध्या या अतिक्रमण हटाव मोहिमेला न्यायालयानं स्टे दिलेला आहे, कारण सध्या पावसाळा सुरू आहे आणि त्या परिसरामध्ये डोंगर भाग असल्यामुळे प्रचंड प्रमाणावर पाऊस पडतो। मात्र नंतर ही भूमिका हे लोक घेणार का हे पाहणं इथं गरजेचं आहे। तूर्त इथंच थांबतो। हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा। व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।